नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण लक्ष्मी पाऊल कसे बनवायचे हे शिकणार आहोत। ते बघण्याआधी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। तर आपण लक्ष्मी पाऊल बनवण्यासाठी आपण एक सर्कल बनवून घेणार आहोत। ते सर्कल कट करून त्यावर असे लक्ष्मी पाऊल आपण उमटवून घेणार आहोत। तुमच्याकडे जर ट्रेस पेपर असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही उमटवू शकता, किंवा तो जर अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने हे स्केच करू शकता। आता हे बनवण्याची तुम्ही प्रोसेस बघा। आपण जर डायरेक्ट यावर रेड कलरचं उलन चिटकवलं तर हे बोट आपल्याला परफेक्ट असे दिसणार नाही। त्यासाठी आपण पहिल्यांदा जिथे जिथे गॅप असेल तिथे येलो कलर फिल करून घेऊ। त्याच्यानंतर हा पूर्ण झाल्यानंतर आपण साईडने येलो कलर भरून घेऊ। तुम्ही व्यवस्थित बघा, उलन कसे भरत आहे मी ते तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड नाही करत आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे। मी डबल लेयर घेत नाही आहे, कारण त्याने जाड होईल आणि तुम्हाला बोटांची साईज कळून येणार नाही। फक्त सिंगल उलन घेते आणि ते गोल करून घेत आहे। तुम्ही असेही चिटकवू शकता, किंवा डायरेक्टली पूर्ण बोटांवरही उलन लावून येलो कलरचं, त्यानंतर त्याच्यावर रेड कलरचं उलन लावू शकता। पण जर एकदम कोणाला परफेक्ट फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही असं करू शकता। आता आपण बाकीच्याही बोटांचे कंप्लीट करून घेऊया। आता आपण हे कंप्लीट करून घेतल्यानंतर याला बाहेरील साईजने येलो बॉर्डर करून घेऊया। आता आपण डबल लेयरचं उलन घेऊ शकता। आता व्यवस्थित बाहेरील लेग्जिंग दिसणार नाही असं तुम्ही हे येलो कलरचं उलन चिपकवून घ्या। व्यवस्थित हात आपण जेव्हा ग्लू टाकतो त्याच्यानंतर ते चिटकवताना ते उलन गोल येतंय की नाही ते बघून व्यवस्थित हाताने चिटकवून द्या त्या उलनला। आणि व्यवस्थित तुम्हाला जेवढं तुमच्याच्याने शक्य होईल टपटप चिटकवणं तेवढंच तुम्ही ग्लू वापरा, नाहीतर तो थंड पडेल आणि तुम्ही टाकलेल्या ग्लूचा काही वापर होणार नाही। आता बाकीचे उलन चिटकवताना जिथे आपण काढलेल्या रांगोळीचा भाग नसेल तिथे व्यवस्थित उलन चिटकवून घ्या। त्यावर उलन चिटकवू नका जिथे आपण डिझाईन काढलेली असाल, त्यामुळे तुमचा आकार किंचितही चुकला तरी व्यवस्थित दिसणार नाही। जिथे जिथे जागा अपूर्ण असेल तिथे तिथे तुम्ही हे कलर फिल करून घ्या व्यवस्थित। आता मधला भाग कंप्लीट करून आपण रेड कलर भरणार आहोत। जिथे आपलं कंप्लीट होईल तिथे आपण कट केल्यानंतर व्यवस्थित ग्लू लावून चिटकवून देणे गरजेचे आहे, नाहीतर उलनचा तो भाग आपल्याकडून उचकटून येईल आपण जेव्हा ओढू तेव्हा। त्यामुळे आपण एवढा वेळ घातलेला रांगोळी वेस्ट होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही चिटकवतानाच व्यवस्थित चिटकवणे गरजेचे आहे। आता रेड कलर आपण फिल करून घेऊया। जेव्हा आपण एखादी बॉर्डर असेल किंवा नाव असेल किंवा डिझाईन असेल, आपण जेव्हा बाहेरील भाग करतो आणि त्याच्यानंतर जो मेन आहे तो करतो तर तो मेन भाग जास्त उठून दिसतो, आकर्षक वाटतो। त्यासाठी मी कधीही नाव तुम्ही सुस्वागतमचं जर बघितलं असेल तर सुस्वागतम हे नाव नंतर केलं होतं आणि आधी बाहेरील साईड पूर्ण करून घेतली होती। तसंच ही लक्ष्मी पाऊलही बनवताना बाहेरील साईड आधी पूर्ण करून घेतली मी, आणि त्याच्यानंतर आता आतील पाऊल काढत आहे। म्हणजे मला जर थोडासा चुकला जरी असेल बाहेरील भाग
तरी आता तो व्यवस्थित या रेड कलरने आकार देऊन घेता येईल. रेक्झिन अजिबात दिसता कामा नये जेव्हा पण आपण चिटकवत असू. जिथे थोडासाही भाग असेल तिथे आपण लगेच त्वरित हे वूलन चिटकवून घेणे गरजेचे आहे. आता आपण हे झाल्यानंतर पुढलंही पाऊल असंच पूर्ण करून घेऊया. प्रत्येक डिझाईन बनवताना खूप वेळ लागतो, त्यामुळे विकताना आणि जेव्हा पण आपण जर तुम्ही सेल करत असाल तर सेल करताना खूप विचार करणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जेवढे कष्ट घेता समोरच्याला ते तेवढे दिसत नसत. जर तुमची कोणी किंमत करत असेल तर चांगलं हे आहे की तुम्ही सेल करूच नका. ते तुम्ही तुमच्यापुरते बनवलेले अतिउत्तम. जर तुम्ही बनवत आहे आणि समोरचा 10 आणि 20 रुपयासाठी मागे पुढे बघतोय तर आपल्या कलेला त्याच्या केलेल्या किमतीमुळे काहीही किंमत राहत नाही. तर आपली इच्छा असेल तरच आपण सेल करा, नाही तर उगाचच सेल करू नका. आता ही एक डिझाईन दिसायला छोटी दिसते, पण मोठी डिझाईन करताना वेळ कमी लागतो. पण ही डिझाईन बनवताना खूप वेळ लागतो. खूप बारीक काम करावं लागतं या छोट्या छोट्या डिझाईनसाठी. त्यामुळे विचारपूर्वक तुम्ही सेल करत जा. आता आपण हे बोट बनत असू तेव्हा एक बोट मोठं आलं पाहिजे, त्यानंतर छोटे छोटे, हे पण लक्षात घेणे गरजेचे असते. पण समोरचा याकडे अजिबात लक्ष देत नाही की आपण यासाठी किती वेळ घालवलेला असेल. त्यामुळे खरंच ज्याला इच्छा असेल घेण्याची तुम्ही त्यालाच सेल करा. चला आपण नेक्स्ट बघूया. हे वूलन बोटामध्ये चिटकवताना जर आपण जवळ चिटकवले बघा तर हे दिसून येत नाही, त्यामुळे यामध्ये गॅप असला पाहिजे. एक वेळ मोठी रांगोळी बनवताना आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत नाही, पण जेव्हा आपण छोटं काही बनवत असू त्यावेळेस खूप बारीक काम करावं लागतं. आणि बल्क ऑर्डर जरी कोणी मागत असेल तरीही जेवढं तुम्हाला फायद्यात होत असेल तेवढंच तुम्ही करा, नाहीतर उगाचच आपल्या कलेची कमी किंमत लावून सेल करणं चांगलं नाही. बघा किती छोटे छोटे पीस करावे लागतात याला, आणि ते आपल्या बोटांना सहज चिटकवून वरती येतात. त्यामुळे याला खूप वेळ जातो. आता सेम आपण ॲज इट इज पुढचेही बोटांना तसंच करणार आहोत. आधी रोल करून मोठा अंगठ्याला आपण चिटकवून घेणार आहोत आणि पुढील बोटे आता छोटे छोटे साईजमध्ये कट करून चिटकवून देणार आहोत. ही डिझाईन आपण दिवाळीच्या वेळेस आपण जेव्हा तुळशीपासून लक्ष्मी पावले पूजेपर्यंत आणतो तेव्हा आपण वापरू शकतो ही डिझाईन. मला दिवाळीसाठीची बल्क ऑर्डर होती, त्यासाठी मी हे तयार केलेलं होतं. आणि जे रेक्झिन उरलेलं होतं ज्यातून छोटे छोटे हे गोल कापले, त्याच्यानंतर हे चौकोन कापले, तेव्हा हे लक्ष्मी पाऊल गोल सर्कलवर तयार केले मी. आणि गोपद्मासाठी ते जे चौकोनात आहे ते गोपद्म आहे, ते आपण चौकोनात तयार केलेले आहे. ते मी स्वतः कस्टमाइज केलेले आहे. ही माझी बल्क ऑर्डर होती. आता कंप्लीट करायची अजून बाकी आहे. पूर्ण झाल्यावर दाखवेल तुम्हाला कशी ऑर्डर कंप्लीट केली ते. नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. स्टे ट्यून. वूलन मॅट किटसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.